नमस्कार, आज मी प्रोटीनयुक्त उपमा करणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, टोमॅटो, लसूण, आले, उडीद डाळ, शेंगदाणे, मिरची, ओले मटार, कढीपत्ता, कोथिंबीर, चिरलेल्या बटाट्याच्या फोडी, मूग डाळीचा रवा। गॅसवर कढई ठेवा व त्यात मूग डाळीचा रवा टाका व रंग बदलेपर्यंत खरपूस भाजून घ्या व बाजूला ठेवा। नंतर कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून त्यात शेंगदाणे टाका व परतून घ्या। नंतर त्यात राई, जिरे, डाळ, कढीपत्ता, हिरवी मिरची व हिरवे मटार टाका। नंतर त्यात बटाट्याच्या फोडी व हिंग घालून परता। व आले लसूण पेस्ट टाका व कांदा, टोमॅटो टाका व चांगले परतून घ्या। टोमॅटो टाका व चांगले परतून घ्या। 5 मिनिटे झाकण देऊन बटाटे व मटार शिजू द्या। मीठ टाक 2 वाट्या गरम पाणी घालून पुन्हा झाकण ठेवून उकळू येऊ द्या। उकाळा आला की भाजलेला रवा व थोडी साखर टाकून चांगले परतून घ्या व झाकण ठेवून बारीक गॅसवर 2 मिनिटे शिजू द्या। झाकण काढून बारीक गॅसवर 2 मिनिटे शिजून द्या व नंतर कोथिंबीर टाकून ओल्या चटणीबरोबर सर्व करा।